नमस्कार सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि थोडंसं डोक्यामध्ये जखम आहे, लहानपणापासूनच असं नाही आत्ता आहे. तर हे असे मी केसाने झाकून जाते, त्यामुळे त्यांना कोणाला कळत नाही की माझ्या डोक्यामध्ये जखम आहे. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्ही म्हणजे आत्ता मी आज ना मला ना आवडतं ते चकोल्या खायला, पण बऱ्याच दिवसातनं कधीतरी मी करते. कारण चकोल्या म्हटल्या ना मला माझ्या घरची आठवण येते. कारण आम्ही 5 जण भावंड आम्ही 4 बहिणी आणि माझा एक भाऊ. लहान आहे माझा भाऊ माझ्यापेक्षा, म्हणजे आत्ता लहान नाही, पण माझ्यापेक्षा वयाने लहानच आहे. 2 वर्षाचा प्रत्येक आमच्या 5 जणांमध्ये प्रत्येक 2-2 वर्षाचा फरक आहे. तर मला ना चकोल्या म्हटलं ना, आमची घरची परिस्थिती अगोदर खूप नाजूक होती. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा खूप नाजूक होती. तर माझे वडील ना दारू प्यायचे आणि फक्त आईच म्हणजे रानात जायची. त्यावेळेस 30 रुपये रोज आहे, मला आठवतो. त्यावेळेस ना 30 रुपये रोज असायचा. आणि त्याच्या 30 रुपयात आम्ही 5 जण, आम्ही आणि आई वडील 7 जण असं आमचं कुटुंब होतं. म्हणजे माझ्या लहानपणीचं. तर काय पुरायचं नाहीत ना 30 रुपये म्हणजे काय. त्यावेळेस पण जास्त होते 30 रुपये, पण तेव्हा मग आमच्याही काय करायचे, एवढा मोठा पातेलं भरून करायचे. आणि म्हणजे आम्हाला ते त्यावेळेस आवडायचं आणि अजून आवडतं. कधी आम्हाला म्हणजे दूध भात करायचो. म्हणजे खूप हालाकीची परिस्थिती होती माहेरची. आणि असं म्हणतात की जे माहेरी मुली सहन करतात ते सासरी करत नाहीत. आणि हे बरोबरच आहे. म्हणजे मला तर कसं वाटतं की आपण जे माहेरी सहन करतो किंवा आपल्याला माहेरी जे आपल्याला मिळत नाही ते सासरी मिळून जातं असं म्हणतात. तर होतं तसं. कारण माझं तिकडचं जरी म्हणजे हालाकीची परिस्थिती असली तरी जेमतेम इकडची तशा त्या मानाने बऱ्यापैकी चांगली आहे. तर ह्यासाठी असं मला वाटतं की ती माणसं कशी म्हणतात ते पण बरोबरच आहे. तर आम्ही काय करायचं, आम्ही 5 जण भाऊ, म्हणजे 5 बहिणी, 4 बहिणी आणि एक माझा भाऊ लहान आहे. तर आम्ही असे 5 जण मिळून राहायचो. तर त्यावेळेस माझ्या बहिणी पण कामाला जायच्या. त्या पण खुरपायला जायच्या रानात 30 रुपये रोजाने. पण त्यांना थोडंसं कळायला लागलं की आईबरोबर जायला लागल्या. कारण घर चालायचं ना, खूप वाईट परिस्थिती, म्हणजे खूप वाईट परिस्थिती होती. त्यावेळेस आम्हाला ना आमच्या गावामध्ये गुरव होते. त्यांच्याकडे गुरवकी आली की त्यांच्याकडे असायचं काय गुरवकीचं. तर आम्हाला कधी पीठ नसलं की रुपयाला एक चिपटं मिळायचं. चिपटं म्हणजे आत्ता आदुली त्याचं चिपटं असायचं बारकं छोटंसं, ते एक चिपटं मिळायचं. ते आम्ही 5 रुपयाचं आणायचो. रुपयाला एक चिपटं असायचं त्यावेळेस. आणि त्यानंतर ना आम्ही मग करून खायचो. खूप हालाकीचे दिवस काढले. आता सगळं सुधारलं आहे. पोरं मोठी झाली, आम्ही मोठं झालो. माझ्या बहिणीने म्हणजे माझं लग्न माझ्या सगळ्या बहिणींनी मिळून करून दिलं. तिघींनी मिळून करून दिलं. कारण माझ्या वडिलांना त्यावेळेस पॅरलाईज झाला होता. आणि तसं पण ते म्हणजे कामावून होते, जात दारू प्यायचे. माझ्या आईने तर खूप जास्त सहन केले. त्यासाठी म्हणजे ह्या तिघींनी मिळून माझं लग्न लावून दिले. कारण माझा भाऊ लहान होता, त्यामुळं तो काय करलच असं काय नव्हतं. पण माझ्या मोठ्या बहिणीने, 2 नंबरच्या बहिणीने आणि 3 नंबरच्या बहिणीने, तिघींनी मिळून माझं लग्न लावलं आहे. आणि मी सगळ्यात लहान आहे, त्यामुळे मी खूप लाडाची होती. त्यासाठी मी कधी कामाला गेले नाही, कधी काहीच नाही. रोजाने तर विषयच नाही. रानात कधीच नाही, इकडं पण नाही आणि तिकडं पण नाही, कुठंच मी रानात माझ्या गेले नाही. सगळ्या बहिणींची लग्न, म्हणजे 3 बहिणींची लग्न 9वीत असतानाच झाली. म्हणजे 9वीत गेलं की आमच्या इथे जास्त वेळ, त्या काळात जास्त वेळ म्हणजे मुली, माझ्या थोरल्या बहिणीचं लग्न पण 9वीत असतानाच झालं. तिच्यापेक्षा लहान बहिणीचं लग्न पण 9वीत असतानाच झालं. आणि 3 नंबरची जी बहीण आहे माझी, तिची फक्त 12वी झाल्यावर लग्न झालं. आणि सगळ्यात मी म्हणजे लहान होते, त्यामुळं माझं 10वी 12वी ITI आणि नंतर 2 वर्ष जॉब, असं माझं म्हणजे मी सगळ्यात उशिरा, आमच्या घरामध्ये सगळ्यात उशिरा लग्न माझं झालं आहे. तर मी पहिल्यापासूनच टेन्शन घेत नव्हते, काय होईल काय नाही होईल. आणि त्यामुळं ना असं असं काही जबाबदारी वगैरे तसं काही जास्त नव्हती. कारण 3 बहिणींचं लग्न लवकर झालं, त्यामुळं ना घरात आम्ही 4 जणच होतो. त्यामुळं सगळं व्यवस्थित सगळं भागत होतं. त्यामुळं सगळं व्यवस्थित होतं. आणि नंतर 2015 साली माझं लग्न झालं आणि मी इकडं आले.
म्हणजे मला बारामती तालुक्यातच, माझं माहेर पण बारामती तालुक्यात आणि सासर पण माझं बारामती तालुक्यातच. लईत लई पाऊण तास लागतो मला माझ्या घरी जायला. आणि त्यासाठी मग सगळीच ही माझी जर्नी अख्खी माझ्या माहेरची. आणि आत्ता सगळं व्यवस्थित आहे. तुम्हाला मागचा व्हिडिओ बघितला असेल तर घर वगैरे बघितलं असेल तर, कारण जुनं घर पण आमचं खूप छोटं होतं, एकच रूम होती आणि त्यात आम्ही सगळेजण राहायचो. आणि 10 बाय 10ची रूम असेल ती, त्यातच आमचा स्वयंपाक, त्यातच सगळं असायचं. आणि आत्ता 2 रूमा मोठ्या बांधल्या तिथं माहेरी. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.